कोणतेच म्हणजे असा उल्लेख नसन की सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, फक्त म्हटलं असन व्याजाचा दर काढा, तर बाय डिफॉल्ट है ना ते सरळ व्याज असते. बाय डिफॉल्ट सरळ व्याज कन्सिडर करायचं. पण जर उल्लेख असन चक्रवाढ व्याज तर मग चक्रवाढ व्याज घ्यायचं. समजलं? कोणताच उल्लेख नसन गणितात तर कोणतं व्याज घ्यायचं? सरळ व्याज. ठीक आहे? ओके, ठीक, चालेल. आता हा जो आपण इथं फॉर्म्युला लिहिला की व्याजाचा दर बरोबर 100x-1 भागेला t, तर हा सरळ व्याजाचा दर काढायचा आहे. किंवा जेव्हा t वर्षात x पट काढणे, t वर्षात x पट काढणे अशा प्रकारचे गणित जर सॉल्व करायचे असेल तर आपण व्याजाचा दर या फॉर्म्युल्यानं काढतो. हे डोक्यात फिट असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. टी वर्षात एक्स पट, टी वर्षात एक्स पट, है ना? ओके, क्लिअर? चालेल, ठीक, चालेल. लिहा मग त्याच्या पुढचं गणित. आता काय म्हटलं तुम्ही? 100x-1 भागेला टी. कोणत्या दराने? दर विचारला. दर एका रकमेची दाम चौपट 15 वर्षात. दाम चौपट 15 वर्षात. टी वर्षात एक्स पट पहा, टी वर्षात एक्स पट है ना. तर इथं 15 वर्षात, टी वर्षात है ना, चौपट एक्स पट. म्हणजे या फॉर्म्युल्याच्या टी ची किंमत 15 दिली, एक्स ची किंमत 4 दिली, झालं. तर व्याजाचा दर बरोबर 100x म्हणजे पट किती? 4 - 1 भागेला टी किती दिलाय? 15, झालं. मग 100 गुणेला किती रे? 3 भागेला किती? 15. 3 5 15, 5 20 100. किती टक्के दरानं? मग 20%. झालं, क्लिअर. आता या वेळेस आपल्याला दिलं कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट, म्हणजे इथं x ची किंमत किती? 2 है ना, दुप्पट किती वर्षात? तर 20 वर्षात होईल. टी ची किंमत किती? 20, झालं. मग आता दर बरोबर है ना 100, x ची किंमत यावेळेस गणितात दिली 2 -1 अपॉन किती? टी ची किंमत 20, एवढे टक्के दरानं. 20 21 20 5 100, 5 गुणेला 2 मधून 1 गेला 1, म्हणून किती टक्के दरानं? 5% दरानं. झालं सिंपल. की दशादशे 40 दराने यावेळेस या गणितात दर दिलाय है ना. म्हणजे यावेळेस या गणितात आपल्याला आर दिलाय 40% दरानं, है ना. ठीक. अजून काय म्हटलं? एका रकमेची 3 पट म्हणजे 3 पट एक्स ची किंमत का झाली? 3, आणि किती वर्षात होईल म्हणते, म्हणजे आपल्याला टी ची किंमत विचार है ना यावेळेस. ठीक. मग आपल्याकडे व्याजाचा दर काढायचा हा एकमेव फॉर्म्युला आहे. सरळ व्याजानं टी वर्षात एक्स पट है ना. मग इथं दर यावेळेस दिलाय किती? 40. म्हणजे माहित झालं की 40% दरानं 100 एक्स ची किंमत गणितात माहित आहे 3 - 1 अपॉन टी विचारलाय म्हटलं. ठीक. आता हा भागाकारातला टी इकडे जाऊन गुणाकारात जाईल आणि मग हे गुणाकारातले 40 भागाकारात जाईल है ना. म्हणजे इथं असं होईल की टी बरोबर 100 गुणेला 2 मायनस किती? 40. 3 मधून 1 गेला 2 है ना. ठीक. 0 0 कॅन्सल, 2 1 2, 2 2 4, 2 5 10. किती शिल्लक राहिले? टी बरोबर 5 वर्षात. म्हणजे किती वर्षात? मग 5 वर्षात है ना. आता या गणितात काय दिलाय? दशादशे 16 दरानं. म्हणजे गणितात रेट माहित आहे 16% दर आहे है ना. परत इकडं एका रकमेची 5 पट म्हणजे एक्स पट, एक्स ची किंमत किती आहे? 5 पट. आता प्रश्न केला किती वर्षात होईल, म्हणजे टाइम विचारला, टाइम. मग मला माहिती आहे ना की सरळ व्याजानं टी वर्षात एक्स पटचा हा एकमेव फॉर्म्युला आहे ना. यानं दरच भेटते, दर है ना. ठीक. आणि यावेळेस रेट दिलाय तो दिला किती? 16 बरोबर, आणि टी काढायचा आहे 100. एक्स ची किंमत माहिती आहे 5 - 1 आणि टक्के. ओके. हा भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातला भागाकारात. टी बरोबर
100 गुणिला 4 भागेला ते 16 आणि 4 चौक 16 आणि 4 25 100 म्हणून किती वर्षात तर 25 वर्षात येईल आपल्या गणिताचं उत्तर. गणित असं म्हटलं आहे यावेळेस की 1800 रुपये मुद्दलाची, म्हणजे इथं तुम्हाला मुद्दल दिली आहे है ना, 1800 रुपये मुद्दलाची दशादशे 2 दराने. ओके, म्हणजे काय दिलाय, दर दिलाय, किती टक्के, 2 दराने. बरं, किती वर्षात, म्हणजे टी विचारलं है ना, किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल, पट दिले. आता मला सांगा याच्यामध्ये टी वर्षात एक्सपर्ट काढणे म्हणजे हे गणित असंच पाहिजे होतं ना, 2% दरानं दुप्पट झाली पाहिजे. किती वर्षात, ते मुद्दल कोणतीही असू द्या, 1800 असेल ना तर ती 3600 होईल. 1800 नका घेऊ, तिथं तुम्ही 900 घ्या, ती 1800 होईल. पटते, दाम दुप्पटच झाली पाहिजे 2% दरानं, तर किती वर्ष लागत. सेम फॉर्म्युला वापरायचा, ते 1800 वगैरे रक्कम देऊन तुम्हाला कन्फ्यूज करा. ठीक आहे, काही नाही. टी वर्षात एक्सपर्टचं दिसलं तर मुद्दलचं घेणं देणं नाही. पडलं, ठीक. मग डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा, दर बरोबर 100x-1 भागेला टी. हाच का वापरायचा, कारण सरळ व्याजाने टी वर्षात एक्सपर्ट काढायचा हा फॉर्म्युला आहे. झालं. मग दर दिलाय किती, 2 बरोबर, टी माहित नाही है ना, 100, एक्स पण माहित आहे, किती दिलाय, 2 - 1. हा भागाकारातला गुणाकारातला भागाकारात. टी बरोबर 100 गुणिला 1 भागेला किती, 2 भाग जाते, कितीचा, 50चा. मग किती वर्षात, मग 50 वर्षात. झालं गणिताचं उत्तर है ना. 400 रुपये मुद्दलाची है ना, सरळ व्याजाने 5 वर्षात दाम तिप्पट, टी वर्षात एक्सपर्ट असं दिसलं तर त्या मुद्दलाचं घेणं देणं नाही, तर सोडूनच द्यायचं. त्या 400च्या जागी किती टाका तुम्ही, तिला तिप्पटच होणे है ना, 400च्या जागी किती टाका, तिला तिप्पटच होणे आहे. ठीक, म्हणजे काय म्हटलं की 5 वर्षात दाम तिप्पट, 5 वर्षात तिप्पट है ना. तर यावेळेस म्हटलं दर किती असावा, टक्के विचारलं, मागच्या गणितात टक्के दिलं होतं है ना. ठीक, चालेल. आता दर विचारला ना, मग 100 पटची किंमत किती दिली आहे, 3 - 1 भागेला किती, 5. 5 1 5, 5 20 100, 20 गुणेला 3 मधून 1 गेला, किती राहते, 2. म्हणजे किती होते, 20 - 2 = 40. किती टक्के, 40% दर असावा. पडलं, झालं, क्लिअर. मग आता या गणितात काय म्हटलं आहे ना, ठीक, असं करायच्या मागचं कारण आहे, पहा है ना. काय म्हटलं की एक रक्कम 5 वर्षात, म्हणजे इथं टी दिला 5 वर्षात, म्हणजे एक रक्कम 5 वर्षात है ना, किती पट होते, तिप्पट. म्हणजे या वाक्यावरून 5 वर्षात तिप्पट, टी वर्षात एक्सपर्ट, याच्यावरून आपण पहिले काय काढतो, दर. मग त्यानं असं म्हटलं ह्या फॉर्म्युला यूज करून दर पहिले काढा, मग नंतर हाच दर तुम्ही इकडं कंटिन्यू करा है ना, तेवढ्याच दराने है ना. तर त्याच दराने किती वर्षात म्हणते, मग ती 7 पट होईल है ना. किती वर्षात, जो काही दर निघन, किती वर्षात ती किती पट होईल, मग 7 पट. समजलं. मग इथं काढायचा आहे टी है ना, असं गणित आहे. ओके, मग आता आपण 5 वर्षात तिप्पट वरून दर काढू शकतो पहिले है ना. 100 तिप्पट है ना, किती वर्षात, 5 वर्षात. याच्यावरून आपण पहिले काय शोधू, दर है ना. मग साहजिकच 5 20 100, 3 मधून 1 गेला, 2, 20 - 2 = 40, म्हणजे नक्कीच दर किती निघते, 40% दर. आणि हे 40% दर आपल्याला आता इथं वापरायचे आहे. तर 40% दरानं, त्याच दरानं किती वर्षात 7 पट होईल, मग टी वर्षात एक्सपर्ट है ना. दर किती दिलाय, 40, आणि 100 किती पट होईल, तो 7 पट -1 भागेला काय, टी है ना. हा इकडचा इकडं जाईल है ना, आणि हा भागाकारातला गुणाकारात जाईल.
टी बरोबर 100 गुणिला किती 6 भागेला किती रे 40 0 कॅन्सल बे 2 4 बे 3 6 बे 5 10 5 त्रिक किती वर्षात मग 15 वर्षात मग आपल्या गणिताचं उत्तर असेल 15 वर्षात पहा काय म्हटलं एक रक्कम 20 वर्षात तिप्पट होते है ना 20 वर्षात तिप्पट आता यावेळेस 20 वर्षात तिप्पट तर काय काढायचं आपल्याला है ना 20 वर्षात तिप्पट होते मग आता दर घ्यायचा आहे दर या फॉर्म्युल्यानं पहिले दर शोधू है ना ठीक मग आता 100 किती पट होते तिप्पट -1 भागेला किती वर्षात 20 20 पंच 100 3 मधून 1 गेला 2 5 2 किती 10 किती टक्के दर आहे 10% तोच दर इकडं कंटिन्यू करा म्हणते त्याच दरानं है ना त्याच दरानं किती वर्षात म्हणजे इथं आता नंबर ऑफ इयर्स किती पट होईल म्हणते 5 पट झालं मग आता किती टक्के दर आहे 10% 100 पट किती आहे 5 -1 भागेला किती टी 0 0 कॅन्सल हा इकडं जाते टी बरोबर 10 गुणिला किती 4 तर किती वर्षात मग 40 वर्षात हे राहील आपल्या गणिताचं उत्तर